नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपली दिवाळी स्पेशल आपण आज शंकरपाळे बनवणार आहोत। वाटीच्या प्रमाणात सांगते तुम्हाला। ही वाटी मी आता ह्याच वाटीने दूध, तूप आणि साखर समप्रमाणात म्हणजे घेणार आहे। ही एकच वाटीचं मेजरमेंट मी दुधासाठी घेणार आहे आणि तुपासाठी आणि साखरेसाठी पण। हे बघा, आता मी पातेल्यामध्ये ही एक वाटी साखर घेते। हे रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे मी आणि त्याच वाटीवर तेवढं तूप टाकलं आहे। आता हे तिन्ही जिन्नस आपण मध्यम फ्लेमवर ठेवलेला आहे आणि आता तूप आणि साखर विरघळोस तर ते आपण थोडं गरम करून घेऊ। मी याच्यामध्ये एक वाटी दूध घेतले। तुम्हाला जर दूध नसेल घ्यायचं तर तुम्ही एक वाटी पाणी घेतलं याच्यात तरी चालेल। हे बघा, साखर विरघळायला लागली आहे। आता मी फ्लेम गॅसची बंद करते। आता हे थोडंसं थंड कोमट होऊन द्यायचं, एकदम कडक नाही वापरायचं। हे मिश्रण कोमट होऊन द्यायचं जरासं। हे बघा, आता आपण 6 वाटी, आपण त्याच वाटीने 6 वाटी असा मैदा घेतलेला आहे। मैदा आपण चाळून घेऊ। चाळल्यामुळे काय होतं, मैदा जरा हलका होतो आणि शंकरपाळ्या अशा फुगून येतात। त्याच्यात हवा भरल्या जाते मैद्याच्या पिठामध्ये। हे बघा, जर पिठात काही असेल कण तर ते बाजूला होऊन जातात, चाळणीमध्ये राहून जातात। म्हणजे आपण थोडं किंचित मीठ टाकायचं। गोडाच्या पदार्थात मीठ टाकलं का त्याने अजून गोडाचा पदार्थ छान चवीला लागतो। आणि हे वेलदोड्याची, जायफळ वेलदोड्याची पूड टाकली त्याच्यामध्ये। सगळं मिक्स करून घेऊ। हे बघा, मिश्रण थोडंसं आता कोमट झालेलं आहे। आता आपण ते त्या मैद्यामध्ये टाकून पीठ आपण कणिक मळतो त्या पद्धतीने थोडंसं मोकळं राहू द्यायचं त्याला। म्हणजे मैद्यामध्ये हवा भरले की शंकरपाळे आपले फुगतात, असं क्रिस्पी होतात। हे तुपाचं, साखर आणि दुधाचं मिश्रण टाकून आपण पीठ घट्टसर असं मळून घेऊ। हे बघा, तुम्हाला जर थोडं पीठ जर असं पातळ वाटत असेल, थोडासा मैदा त्याच्यात टाकला तरी काही हरकत नाही। हां, पीठ असं गोळा तयार व्हायला लागला आहे बघा पिठाचा। पण मी असं पूर्ण असं एकजीव कणकेचं जसं करतोय तसं पीठ नाही मळत आहे बघा। थोडं हे बघा, छान आपला पिठाचा गोळा तयार झाला आहे। तो गोळा आपण 10 मिनिटच फक्त झाकून ठेवायचा, जास्त वेळ नाही, नाही तर पीठ खूप घट्ट होऊन कडक होईल म्हणजे मैद्याचं। आणि मग शंकरपाळे लाटताना खूप जोर पण लावावा लागतो आणि पटकन होत नाही। हे बघा, हे पीठ मी 10 मिनिटासाठी आता झाकून ठेवते। 10 मिनिटांनी आपण शंकरपाळे तयार करायला घेऊ। हे बघा, 10 मिनिटांनी आपलं पीठ असं छान भिजलेलं आहे। हे बघा, हे असं पीठ पाहिजे म्हणजे ह्या लेयर्स शंकरपाळ्याला छान पडतात, असं पीठ पाहिजे। हे बघा कॅमेराजवळ, हे बघा। आता आपण याचे 3 हे करू, पिठाचे गोळे करू। जेवढे होतील तेवढे ह्या पिठाचे त्याच्या शंकरपाळ्या करायला घेऊ। पण लाटून घेऊ ते। हे बघ, ह्या तुपामुळे ह्या साईडच्या अशा गोल पोळी होत नाही, अशा साईडनी कडा
अशा थोड्याशा वाकड्या तिकड्या दिसत आहे, त्याच्यात आपण तूप टाकलेलं आहे ना त्याच्यामुळे, पण काय हरकत नाही, आपण कटच करणार आहे ते नंतर. आपली लाटून झाली आहे. आता आपण ही इकडून फोल्ड करायची अलगद, ही इकडून फोल्ड करायची. जसं आपण पराठे बनवतो त्यावेळेस पोळी फोल्ड करतो ना, सेम तीच पद्धत. हे बघा, म्हणजे हे बघा असं, म्हणजे आपल्या शंकरपाळ्याला लेयर छान पडतील. आता याला बिलकुल गोल करायचा प्रयत्न करू नका, जसं स्क्वेअर मध्ये होईल ना तसंच लाटा. टाकल्यानंतर आपण त्याच्या साईडच्या कडा कट करून घेऊ. आणि थोडेसे 1-1 इंचासारखे असे त्याला कट देऊन देऊ. हे बघा, एकदम छोटे नका करू, नाही तर मग ते लेयर्स दिसणार नाही. हे बघा, एवढी साईज. आता आपण हे तळायला घेऊ. एक तर तुम्ही सगळे करून ठेवू शकता किंवा एक बॅच तयार करून लगेच तळायलाही घेऊ शकतात. हे बघा, मी थोडासा हे घेतला पिठाचा गोळा, तो टाकला आहे. बघू आपण तेल तापलंय, गरम झालंय की नाही. हे बघा, पिठाच्या गोळ्याला आता बुडबुड यायला लागले. म्हणजे आता जास्त नाही, आता हे तेल मध्यम गरम झालेले आहे. आपण जे आता शंकरपाळे तेल केलेले ते तेलात टाकून घेऊया. मध्यम आचेवर ठेवलेला आहे मी गॅस. हा कलर आता थोडासा चेंज होतोय. बघा, शंकरपाळ्याचा आता त्या पिठाचा कलर चेंज होतोय, ब्राउनिश कलर येतोय मध्यम आचेवर. फ्लेम जास्त मोठी केली तर शंकरपाळ्या म्हणजे कलरही चेंज होईल आणि डार्क ब्राऊन कलर येईल आणि जळतील पण ते शंकरपाळे. त्यामुळे मध्यम आचेवरच तळून घ्यायचे. हे बघा, एवढेच ब्राऊन कलर करायचा, जास्त नको, नाही तर ते जळून जाण्याची शक्यता आहे. आता मी काढून घेते. मी बाकीच्या पिठाचेही शंकरपाळे सगळे तळून घेतलेले आहे. हे बघा, शंकरपाळे तळून झालेले आहे. हे बघा, छान लेयर आलेला आहे. दिसत आहे का? हे बघा, हे बघा, हे बघा, खुसखुशीत असे आपले शंकरपाळे तयार झालेले. हे बघा, थँक्यू. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. हॅपी दिवाळी सगळ्यांना.